नमस्कार, मृण्मयी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली चौथी रेसिपी पावसाळ्यात पातळ पोह्याचा चिवडा कुरकुरीत कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे। चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। 7-8 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडा कढीपत्ता हे सगळं कुटून घेऊया। 1 किलो चिवडा बनवण्यासाठी 200 ग्राम तेल घेऊन त्यामध्ये काजू, शेंगदाणे, सुकं खोबरं, डाळे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या असे एक एक करून तळून घेऊया। हे तळून घेताना डाळे लगेच काढा, नाहीतर ते कडक होतात। तसे सुकं खोबरं पण थोडासा कलर बदलल्यावर काढून घ्यावे। चला तर आपण चिवड्यासाठी लागणारी खमंग फोडणी करून घेऊ। त्याच्यासाठी प्रत्येकी 1-1 चमचा मोहरी, धने, जिरे, बडीशेप, 2 चमचे तीळ परतून घेऊन कुटलेला मसाला घालावा आणि तो चांगला फ्राय झाल्यावर 1 चमचा हिंग हे आणि 1 चमचा हळद, सेंधव मीठ, काळं मीठ घालून परतून घेऊन पोह्यावर काढावे व त्यावर 1 चमचा पिठी साखर घालून मिक्स करावा। बरेच जण पावसाळ्यात चिवडा बनवण्यासाठी पोहे कढईमध्ये गरम करून घेतात, पण ते अशा प्रकारे आकसले जातात आणि टेस्टमध्ये पण फरक जाणवतो। ह्या गोष्टीचा विचार करत असताना कळत नकळत एक मनात विचार आला, आपण तर नेहमी पाणी उकळून पितो, तर त्या वाफेवर पोहे गरम करून घेऊ शकतो। आणि त्याप्रमाणे अशा प्रकारे ताटावर पोहे गरम करून घेतले आणि त्याचा चिवडा बनवलेला तो चांगलाच कुरकुरीत झाला। तो आपल्यासमोर आहेच। चिवडा चांगल्या प्रकारे ढवळून झाल्यावर गरम कढईमध्ये थोडा वेळ परतून घ्यावा, म्हणजे तो नरम होत नाही। अशा प्रकारे आपण चिवडा बनवून पहा आणि आम्हाला कमेंट करा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। धन्यवाद।